सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करते। आदरणीय विचारपीठ आणि या विचारपीठावर उपस्थित सर्व विचारवंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्वांचे लाडके अध्यक्ष माननीय श्री जयंतरावजी पाटील साहेब, आमचे जयदेव अण्णा गायकवाड, महबूब भाई शेख, प्रशांत दादा, मस्के अण्णा, तुषार भाऊ कामठे, महबूब भाई शेख, ज्योतिताई निंबाळकर, आमचा विशाल दादा आणि आमचे सर्वांचे, आम्ही सर्वजण या कमिटीमध्ये काम करत आहोत, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आमचे आजम भाई। व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित आहेत आणि या सर्वांची नावं घेत बसले तर 15 ते 20 मिनिटं जातील, कारण या सर्वांचं काम सुद्धा तितकंच मोठं आहे। त्यामुळे विचारपीठावरील सर्व विचारवंत, आजी माजी नगरसेवक उपस्थित, इथे सर्व पवार साहेबांच्या राष्ट्रवादीवर प्रेम करणारा राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता आणि माझे पत्रकार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचं, मध्यवर्ती कार्यालयाचं आज उद्घाटन माननीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते आत्ताच संपन्न झालं आणि आता पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांचं म्हणजेच पवार साहेबांच्या मावळ्यांचं आता पदनियुक्ती इथे होणार आहे आणि खरंच या मावळ्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं, कारण इतकं धाडस, इतकं काम करण्याचं कौशल्य आणि तत्परता दाखवत आणि आता असलेली परिस्थिती, या परिस्थितीला कुठल्याही प्रकारच्या भीतीला न जुमानता यांनी या पदाची जबाबदारी घेतलेली आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करेल, त्यांचं कौतुक करेल आणि त्यांचं पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते। खरं तर साहेब, आज या शहरामध्ये बरेच जण म्हणतात, सगळ्यांना उपस्थित सर्वांनाच माहिती आहे या शहराचा विकास कोणी केला। या शहराचा विकास एकमेव पवार साहेबांनी केला, हे मी सांगायची गरज नाही, इथे बसलेल्या सर्वांनाच माहिती आहे। मग ते MIDC असो, टेल्कोच्या बाबतीतले निर्णय असो किंवा या शहरामध्ये IT पार्क असो, हे सर्वच निर्णय या शहरातल्या नागरिकांचे, म्हणजे पिंपरी चिंचवडच्या सर्व नागरिकांचा स्तर उंचावण्यासाठी यामध्ये साहेबांचं मोठं योगदान आहे आणि हे कोणीही विसरता कामा नये। खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती आणि या राष्ट्रवादीच्या काळात 2017 मध्ये खरं तर सत्ता पालट झाली आणि भाजपाची सत्ता आली। याच्यामध्ये बऱ्याच जणांचं, म्हणजे काही आपल्याही चुका होत्या आणि म्हणून बरेचदा उमेदवारी चांगल्या लोकांना न देता बऱ्याच आपल्या आवडीच्या अशा फेवरिझम करता बरेचसे आपले निवडून येणारे सीट सुद्धा त्या ठिकाणी पडले आणि 30 ते 35 अवघे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये गेले। साहेब, आज त्यामधले 35 ते 36 जण 2017च्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये होतो, त्यामध्ये मी सोडले तर बाकीचे सगळेच पलीकडे गेलेत। खरं तर आज या ठिकाणी आम्हालाही तिकडे बोलावलं जातं, परंतु तत्वांशी तडजोड आम्ही कधी करू शकत नाही, विचारांशी तडजोड आम्ही कधी करू शकत नाही आणि म्हणून या शहरामध्ये या बसलेल्या सर्वच सामान्य कार्यकर्त्यांना साहेब 2 तारखेला 2 जुलैला जी आपल्या पक्षामध्ये जी उलघाल झाली आणि ज्या पद्धतीने उभे फूट पडली, त्यामध्ये सर्व सामान्य कार्यकर्ता, आपल्या मतांचा आपल्या विचारांचा मतदार आणि सर्वच शहरातील सर्वच नगरवासियांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आणि माझ्याही मनात कुठेतरी तसाच संभ्रम होता की आता हे नेमकं काय होणार आणि यापुढे कसं होणार। परंतु या शहरातील काही नागरिकांना, काही मान्यवरांना भेटून आम्ही हा निर्णय घेतला। त्यामध्ये आमचे मानव काका असतील, मारुती भापकर असतील, आमचे शरद जाधव असतील, आमचे आजम भाई असतील, या सर्वांना भेटून आम्ही हा पवार साहेबांसोबत थांबावं लागेल असा हा निर्णय सगळ्यांनी घेतला आणि मला कुठेतरी आज आवर्जून सांगावंसं वाटतंय की या सगळ्यांनी पवार साहेबांसोबत थांबण्याचा निर्णय का घेतला असावा, कारण हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हा पिंपरी चिंचवड सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पिंपरी चिंचवड आहे। खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवार साहेबांना मानणारा हा खूप मोठा वर्ग आहे आणि जरी साहेब नेते सगळे तिकडे गेले असले तरी आम्ही कार्यकर्ते मात्र पवार साहेबांसोबत थांबलेलो आहोत आणि या कार्यकर्त्यांचा खरंच मला सार्थ अभिमान आहे।
आमच्याकडे खूप नेते नसले तरी आमच्याकडे एक आधारस्तंभ आहे, ते आमचे आझमभाई आहेत. आणि आझमभाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण येणाऱ्या काळात नक्कीच चांगलं काम करू याची मी खात्री देते. साहेब, खरं तर राजकीय वारसा माझा नाही. मी समाजकार्यातून माझे वडील अशोक शिलवंत यांचं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले 35 वर्षापासून अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या माध्यमातून काम चालू आहे. ते आपल्यालाही परिचित आहे. पिंपरी चिंचवड शहरापुरतंच मर्यादित नसून महाराष्ट्रभर आणि किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो आणि त्यामध्ये मी सक्रिय होते. राजकारणामध्ये मी आले ते फक्त पवार साहेबांच्या महिला आरक्षणाच्या धोरणामुळे. त्यामुळे मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. माझ्यासारख्या महिलांना या राजकारणामध्ये सक्रिय करून नेतृत्व करण्याची संधी जी मिळाली असेल ती फक्त पवार साहेबांमुळे मिळाली. माझ्यासारख्या अनेक महिला या पवार साहेबांच्या लाभार्थी आहेत, हे कुणी विसरता कामा नये. कुणाला महापौर केलं, कुणाला आमदार केलं, कुणाला खासदार केलं आणि आज मात्र या शहरामध्ये साहेबांसोबत कुणी थांबलेलं नाही, या गोष्टीची मात्र फार खंत वाटते. हे सगळेजण का गेले, कशासाठी गेले हे त्यांना माहिती, त्यांच्या परमेश्वराला माहिती. परंतु आज साहेब विश्वासाने सांगते की नेते जरी तिकडे असले तरी मी पुन्हा एकदा सांगते की सामान्य जनता मात्र पवार साहेबांसोबत आहे, आपल्या सोबत आहे, पुरोगामी विचारांसोबत आहे. साहेब, 2019ला आपण मला विधानसभेची उमेदवारी दिली होती. पवार साहेबांनी आणि आपण पक्षाची परिस्थिती एकंदरीत लक्षात घेऊन 2019ला मोदी लाट खूप प्रचंड प्रमाणात होती आणि पक्षाला किती जागा निवडून येतील या गोष्टीचं फार म्हणजे त्या वेळात ती चिंता होती की आपल्या किती जागा निवडून येतील याची खात्री नव्हती. परंतु पवार साहेब, आपण माझ्या कुटुंबावर विश्वास दाखवून आणि त्या परिस्थितीला अनुसरून आपण ज्या पद्धतीने मला उमेदवारी दिली, खरं तर तेव्हा मला आपले आभार मानता नाही आले. परंतु आज या उपस्थित पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने त्यांच्या समोर आणि त्यांना साक्ष ठेवून मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आपले आभार मानते की आपण 2019ला मला उमेदवारी दिली होती. त्याच्या पुढे काय राजकारण झालं या शहरातील सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे. परंतु त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी सुद्धा फॉर्म भरला होता. परंतु साहेब, आपला फोन आला आणि आपण म्हणालात की आता पक्षाची परिस्थिती नाजूक आहे आणि आपल्याला एक एक आमदार निवडून येणं महत्त्वाचं आहे, तर कृपा करून आपण आपला फॉर्म मागे घ्या. साहेब, मी आपलं ऐकलं, माझा फॉर्म मागे घेतला आणि मी पक्षासोबत थांबले. साहेब, या सगळ्या गोष्टींची प्रेरणा मला आपल्याकडून मिळते. कारण आमच्या कुटुंबाचे, आम्ही ज्यांना गुरु मानतो, ज्यांना आम्ही आधारस्तंभ मानतो, आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांच्यामुळे खरं तर मी आज या पक्षामध्ये ज्या आत्मविश्वासाने उभी आहे, खरं तर साहेब आपल्या आशीर्वादामुळे मी इथे आहे. आज मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की 2019ला साहेब आपण ज्या पद्धतीने पक्ष संघटना बांधत होतात, ज्या पद्धतीने आपले दौरे चालू होते आणि ज्या सभा चालू होत्या आणि पावसाळ्यातली साहेबांची सभा आणि त्या सभेने ज्या महाराष्ट्राला आपल्या महाविकास आघाडीचं सरकार उदयास आलं, त्या सरकाराचे खरे शिलेदार साहेब आपण आहात, हे मला आवर्जून या सर्वांसमोर सांगावंसं वाटतंय. खरंच आपण त्या संयमी भूमिकेत त्या वेळात नसता तर महाविकास आघाडीचं सरकार उदयास आलं नसतं आणि अस्तित्वात झालं नसतं, हे मी ठामपणे सांगू शकते. कारण त्या परिस्थितीला आपण ज्या पद्धतीने तोंड देत होता, ज्या पद्धतीने फेस करत होता, हे आम्ही सगळ्यांनी आणि अखंड महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. साहेब, येणारी परिस्थिती कशी असू, परंतु आज या पवार साहेबांनी ज्या पद्धतीने हे शहर घडवलं आणि त्या शहरात बऱ्याच जणांना मोठं केलं, बरेच जणांना बरंच काही दिलं, पण आज या परिस्थितीत आपल्यासोबत ते जरी नसले तरी हे शहरातले लोक आपल्यासोबत आहेत आणि त्यांना सोबत घेऊन आज आपण पक्ष कार्यालयाचं जे उद्घाटन केलंय, त्या पक्ष कार्यालयामध्ये आम्ही सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना एकत्र घेऊन आपला विचार, पवार साहेबांचा विचार आणि पुरोगामी विचार हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व नागरिकांची कामं प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही सर्वजण मिळून करू अशी मी आपल्याला खात्री देते. आणि येणाऱ्या काळात आपल्या पक्षाचं नाव, आपल्या सर्व नेत्यांचं नाव चांगल्या पद्धतीने कसं उंचवेल आणि लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसं पोहोचेल याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला साहेब आपण कोणताही उमेदवार द्या, आम्ही सर्वजण मिळून ताकदीने सगळ्यांचं काम, जे कुठला उमेदवार असेल त्याचं काम आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करू असा आपल्याला शब्द देते. साहेब, आम्हाला बरेच जण तिकडे गेलेले चिडवतात, आम्हाला डिवचतात की अरे तुम्ही तिकडे का थांबलात, आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे सर्व ताकद आहे. साहेब, आम्ही हसून फक्त सांगतो आमच्याकडे पवार साहेब आहेत. आज ते लोक सांगतात घड्याळ तीच, समथिंग वेळ तीच, काहीतरी अशा प्रकारचं स्लोगन त्यांनी फार चालवलंय. साहेब,
आम्ही इथे लिहिलेलं आहे, घड्याळही तेच, वेळही तीच आणि मालकही तेच, फक्त साहेब. साहेब, ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीने चालू आहे आणि जे राजकारण चालू आहे हे सर्व जनता बघतीये आणि अशा प्रकारची फसवेगिरी लोकांना पसंत नाही, म्हणून लोकही सर येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या फसवेगिरी करणाऱ्यांना नक्कीच जागा दाखवतील. साहेब, आपल्या पक्षाला मधल्या काळात भ्रष्टाचारांचा पक्ष म्हणत होते आणि म्हणून आपल्या पक्षातून बरीचशी लोक आता जी तिकडे गेलेली आहेत, तर आता खरं तर आनंद वाटतोय, आपल्या इथली गर्दी रिकामी झाली आहे आणि सामान्य कार्यकर्त्याला, चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नक्कीच येणाऱ्या काळात चांगली संधी मिळेल, चांगलं काम करण्याची संधी मिळेल अशी कुठेतरी आता खात्री वाटते आणि आशा वाटते. आणि म्हणूनच एवढा जनसमुदाय आपल्या भेटीसाठी आणि आपल्या मार्गदर्शनासाठी इथे उपस्थित आहे. खूप वेळ मी आपला घेणार नाही, फक्त एकच सांगेल कि हम जो फल खा रहे हैं वो हमारे बुजुर्गों ने पेड़ लगाए हैं, और अगर हमारे अपने आगे पीढ़ी को फल खाने देना है तो हमें नए पेड़ जरूर लगाना पड़ेगा. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.